नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण विज्ञान या विषयाचे महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत, जे सर्व स्पर्धा परीक्षांना अत्यंत उपयुक्त असे आहेत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, कर्करोगावरील उपचारासाठी काय वापरतात? तर कर्करोगावरील उपचारासाठी कोबाल्ट हे वापरतात. नेक्स्ट, टार्टरिक ॲसिड कशात असते? तर द्राक्षामध्ये हे ॲसिड असते. नेक्स्ट, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? तर सायट्रिक हे ॲसिड लिंबाच्या रसात असते. नेक्स्ट, मेंडेलिव्हने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला? तर त्याने वटाणा या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर गॅमा किरणांना वस्तुमान नसते. नेक्स्ट, ओझोन थराचा ऱ्हास कोणत्या वायूमुळे होतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन यामुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो. नेक्स्ट, धरणास साठलेले पाणी कोणत्या ऊर्जेचा स्रोत असतो? तर स्थितीज ऊर्जेचा स्रोत धरणास साठलेल्या पाणी असतो. नेक्स्ट, किरणोत्सारीचा शोध कोणी लावला? तर हेनरी पेक्वेरेल यांनी किरणोत्सारीचा शोध लावला. नेक्स्ट, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण काय असते? तर गॅबियन ताप झाल्यास डोकेदुखी जास्त होते. नेक्स्ट, विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर विद्युत बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू असतो. नेक्स्ट, लोखंडाचे गंजणे कोण रोखतो? तर जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. नेक्स्ट, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. नेक्स्ट, रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर जीवनसत्व ए याचे रासायनिक नाव हे रेटिनॉल आहे. नेक्स्ट, लोहित रक्तपेशी मानवाच्या शरीरात कुठे निर्माण होतात? तर अस्थिमज्जेत या लोहित पेशी निर्माण होतात. नेक्स्ट, त्रिफळा चूर्ण कशाशी संबंधित आहे? तर त्रिफळा चूर्ण हे हिरडा, आवळा आणि बेडा यापासून बनवले जाते. नेक्स्ट, पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक काय आहे? तर क्युसेक हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक आहे. नेक्स्ट, अमरवेल ही वनस्पती बाह्य परजीवी आहे, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहे. नेक्स्ट, कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे? तर कीटक या प्रजातीची संख्या भूतलावर सर्वात जास्त आहे. नेक्स्ट, हिरा व ग्राफाईट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनले आहेत? तर हिरा व ग्राफाईट हे कार्बन या मूलद्रव्यापासून बनले आहेत. नेक्स्ट, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात. तर गुणसूत्रांच्या जोड्या विचारल्यास त्या 23 होतात. नेक्स्ट, स्पायरागोरा हे काय आहे? तर स्पायरागोरा हे हरित शेवाळ आहे. नेक्स्ट, विंचू हा डायडॅस प्राणी आहे. तर काय? विंचू हा पिलांना जन्म देणारा प्राणी आहे. नेक्स्ट, मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर रक्तवाहिन्या असतात? तर 97,000 किलोमीटर या मानवी शरीरात रक्तवाहिन्या असतात. नेक्स्ट, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरले? तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी हे नाव प्रथम वापरले. नेक्स्ट, जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. नेक्स्ट, गोगलगाय कोणत्या संघात मोडते? तर गोगलगाय ही मोलस्का या संघात मोडते. नेक्स्ट, पेशीमधील कशाला पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात? तर पेशीतील तंतुकणिकांना पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. नेक्स्ट, हत्तीरोग हे कशामुळे होतो? तर क्युलेक्स डासामुळे हत्तीरोग होतो. नेक्स्ट, चेतासंस्था कशाने बनलेली असते? तर पेशी व चेताबंध यांनी या चेतासंस्था बनलेल्या असतात. नेक्स्ट, शोभेची दारू तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर फॉस्फरस याचा वापर शोभेची दारू बनवण्यासाठी केला जातो. भारतात इथेनॉल कशापासून तयार करतात? तर ऊस यापासून भारतात इथेनॉल तयार केले जाते. नेक्स्ट, उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. नेक्स्ट, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? तर गांडूळ हा प्राणी ॲनिलिडा या संघात मोडतो. नेक्स्ट, मगर या प्राण्यांचे हृदय किती कप्प्याचे असते? तर मगर या प्राण्यांचे हृदय 4 कप्प्याचे असते. नेक्स्ट, पक्ष्याचा अभ्यास कशात करतात?
तर ॲनिथॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्ष्याचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट, विषाणू आकाराने कसे असतात? तर ते अतिसूक्ष्म असतात. नेक्स्ट, पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? तर यकृत या अवयवात पित्त तयार होते. नेक्स्ट, कुपरच्या पेशी कशामध्ये आढळतात? तर यकृत या अवयवामध्ये कुपरच्या पेशी आढळतात. नेक्स्ट, त्रुटी कशासाठी वापरतात? तर रक्तप्रवाह थांबवण्यासाठी त्रुटीचा वापर केला जातो. नेक्स्ट, मलेरिया रोग कशामुळे होतो? तर प्लाझ्मोडियम या डासामुळे मलेरिया हा रोग होतो. आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? तर कर्बोदके हा आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. यापासून जवळपास 60 ते 70% ऊर्जा मिळते. तर प्रथिनापासून 10 ते 12% ऊर्जा मिळते आणि स्निग्ध पदार्थ यापासून 20 ते 30% ऊर्जा मिळते. नेक्स्ट, समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती असे म्हणतात. नेक्स्ट, रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर अ या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो. अ जीवनसत्वाला रेटिनॉल असे म्हणतात. नेक्स्ट, अन्नपदार्थाची ऊर्जा कशामध्ये मोजतात? तर कॅलरीज या एककात अन्नपदार्थाची ऊर्जा मोजली जाते. नेक्स्ट, 1 ग्रॅम प्रथिनापासून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी ऊर्जा ही 1 ग्रॅम प्रथिनापासून मिळते. तर 1 ग्रॅम मेदापासून 9 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. नेक्स्ट, भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून किती उंचीवर राहतो? तर 36,000 किलोमीटर एवढ्या उंचीवर भूस्थिर उपग्रह राहतो. नेक्स्ट, अणुशक्ती आयोगाची स्थापना इसवी सन 1948मध्ये करण्यात आली. तर पहिल्या अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष हे होमी भाभा हे होते. नेक्स्ट, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामहा असे कोणास म्हणतात? तर डॉक्टर विक्रम साराभाई यास भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, क्रायोजेनिक तंत्रज्ञान कशाशी निगडित आहे? तर उपग्रह प्रक्षेपण याशी संबंधित आहे. नेक्स्ट, इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट कुठे आहे? तर बंगळूर, कर्नाटक या राज्यामध्ये इंडियन सायंटिफिक सॅटेलाइट प्रोजेक्ट हे आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.